नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। येत्या काही दिवसामध्ये मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस किंवा काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती सुरू होईल। काही दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा 8 किंवा 9 तारखेपर्यंत काउन्सिलिंगचा शेड्यूल येऊ शकतो। त्या अगोदर आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकाच्या मनामध्ये प्रश्न आहे की नीटची री एक्झाम होऊ शकते का? तर ऑलरेडी सेकंड टाइम नीटची एक्झाम झालेली आहे, आणखी परत नीटची एक्झाम होणं हे काय पॉसिबल नाही। आणि एनटीएने जे घोटाळा केलेला आहे त्याची केस सीबीआय कडे आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये आहे। 8 तारखेपर्यंत आपल्याला त्यांचा निर्णय समजेल आणि 8 तारखेला किंवा 9 तारखेला काउन्सिलिंगचा जो शेड्यूल आहे तो येऊ शकतो। महाराष्ट्रातली जी वेटनरीची काउन्सिलिंग आहे ती सध्या सुरू आहे। तर या काउन्सिलिंग मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचं जे सुरुवातीचं स्कोर कार्ड होतं नीटचं ते अपलोड केलेलं आहे आणि आता त्यांच्या स्कोर कार्ड मध्ये त्यांची जी रँक आहे त्याच्यामध्ये चेंजेस आलेला आहे। तर मग त्या विद्यार्थ्यांना ते नवीन स्कोर कार्ड अपलोड करायचं आहे। तर ते नवीन स्कोर कार्ड आपल्याला अपलोड करता येतं। मापसून जे काही तारीख दिलेली आहे त्या तारखेला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करून आता जे तुमचं नवीन स्कोर कार्ड आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एमबीबीएस बॉन्ड सिस्टम। यावर्षी बरेच विद्यार्थी आउट ऑफ महाराष्ट्र एमबीबीएस करायला जातील किंवा आउट ऑफ महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करण्यासाठी येतील। तर ज्याही राज्यामध्ये तुम्ही एमबीबीएस करताल त्या राज्यामध्ये बॉन्ड सिस्टम कशा पद्धतीने असते हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। ऍक्च्युअल मध्ये हे बॉन्ड सिस्टम असते कशी किंवा बॉन्ड सिस्टम कशाला म्हणलं जातं, तर विद्यार्थी आणि कॉलेज या दोघांमध्ये एक लीगल अग्रीमेंट असतं आणि विद्यार्थी आणि गव्हर्नमेंट यांच्यामध्ये सुद्धा एक लीगल अग्रीमेंट असतं। बॉन्डचे हे दोन टाईप असतात, एक बॉन्ड असतो सर्व्हिस बॉन्ड आणि दुसरा जो बॉन्ड असतो तो असतो डिस्कंटिन्यू बॉन्ड। तर प्रत्येक राज्याचे काही ना काही नियम वेगवेगळे असतात किंवा त्याच्यामध्ये चेंजेस असतात। तर या व्हिडिओच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे काही स्टेट आहेत त्या सगळ्या स्टेटमध्ये एमबीबीएस ची बॉन्ड सिस्टम कशा पद्धतीने असते त्याबद्दलची माहिती आज मी देणार आहे। फक्त एमबीबीएस नाही तर काही विद्यार्थी असे असतात की तिथे एमबीबीएस केल्यानंतर पीजी सुद्धा करत असतात। तर दोन्हीची इन्फॉर्मेशन देणार आहे, पीजी आणि यूजी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणखी ज्याही विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून कुठलंच अपडेट तुमचं मिस होणार नाही। चला तर मग सुरू करूया। सुरुवात आपण एम्स पासून करूया। जेवढे काही एम्स आहेत तिथं कसल्याच प्रकारचं बॉन्ड सिस्टम नाही। आय होप तुम्हाला समजलं असेल की हे जे दोन बॉन्ड आहेत ते कशा पद्धतीचे बॉन्ड आहेत। पहिला जो बॉन्ड असतो तो असतो सर्व्हिस बॉन्ड। जेही विद्यार्थी एमबीबीएस कंप्लीट करतील त्यांना त्या राज्यामधील जो ग्रामीण भाग आहे तिथं जाऊन त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असते आणि त्यांना तिथं स्टायपन पण दिली जाते। आणि जर तुम्ही तिथं सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली तर तुम्हाला तिथं पेनल्टी भरावी लागते। त्यानंतर दुसरा जो बॉन्ड आहे तो आहे डिस्कंटिन्यू बॉन्ड, म्हणजे जेही विद्यार्थी एमबीबीएस जो कोर्स आहे तो अर्ध्यातून सोडतील त्यांना तिथे पेनल्टी पे करावी लागेल। तर एम्स मध्ये अशा प्रकारचे काही बॉन्ड नाहीत। त्यानंतर बीएचयू मध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही, तिथे फक्त डिस्कंटिन्यू बॉन्ड आहे। आणि जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये सुद्धा इथे सर्व्हिस बॉन्ड नाही, फक्त डिस्कंटिन्यू बॉन्ड आहे। त्यानंतर जेवढे काही ईएसआयसी आहेत तिथं मात्र 1 वर्ष तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, अदरवाईज तुम्हाला 5 लाख रुपये तिथं पेनल्टी भरायची आहे। इथं मात्र डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही। जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी साठी 2 वर्ष सर्व्हिस द्यायची आहे, अदरवाईज 10 लाख रुपये तुम्हाला तिथं पेनल्टी भरायची आहे। इथं डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही। त्यानंतर एएमयू मध्ये सुद्धा सर्व्हिस बॉन्ड नाही आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड सुद्धा नाही। जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही, मात्र डिस्कंटिन्यू बॉन्ड मात्र इथं आहे। त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही। डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो 3 लाख रुपयाचा आहे विथ 18% जीएसटी आणि तुम्हाला जे काही स्टायपन मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं जमा करावे लागते। आणि जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी साठी 1 वर्ष कंपल्सरी ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, अदरवाईज 40 लाख रुपये तुम्हाला तिथं पेनल्टी भरायची आहे। आणि डिस्कंटिन्यूचा विचार केला तर तिथं 3 लाख रुपये भरावे लागतील प्लस जीएसटी आणि जेवढे काही तुम्हाला स्टायपन तिथे मिळणार आहे ते सुद्धा तुमच्याकडून वापस घेतलं जाईल। त्यानंतर अंडमान आणि निकोबार इथं मात्र 1 वर्ष सर्व्हिस बॉन्ड आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल। आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो मात्र 10 लाखाचा आहे। जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये इथं कसल्याच प्रकारचा बॉन्ड नाही आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड सुद्धा नाही। त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये 5 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे, म्हणजे तुम्हाला तिथं 5 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे ग्रामीण भागामध्ये, अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल। डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो सुद्धा 10 लाख रुपयाचा आहे।
त्यानंतर जर आपण पीजीचा विचार केला तर तिथं तुम्हाला 2 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असते, अदरवाईज 1 करोड रुपयाचा तुम्हाला तिथं पेनल्टी भरावी लागते. आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो मात्र 30 लाख रुपयाचा आहे. त्यानंतर आसाममध्ये सुद्धा तुम्हाला 5 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे ग्रामीण भागामध्ये, अदरवाईज तुम्हाला 30 लाख रुपये तिथं पेनल्टी भरावी लागेल. डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही आसाममध्ये. जर आपण पीजीचा विचार केला तर इथं मात्र 1 वर्ष तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. पीजी साठी वेगळी आहे आणि डिप्लोमासाठी वेगळे चार्जेस आहेत. डिस्कंटिन्यू बॉन्ड इथं नाही. त्यानंतर बिहारमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही, मात्र डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो मात्र 30 लाख रुपयाचा आहे. आणि बिहारमध्ये जर तुम्ही पीजी केला तर इथं मात्र तुम्हाला 3 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 25 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल. प्लस तुम्हाला जे काही स्टायपंड मिळालेलं आहे ते सुद्धा तुमचं जप्त केलं जाईल. डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो मात्र 15 लाखाचा आहे आणि जे काही तुमचं स्टायपंड आहे ते सुद्धा तुमच्याकडून वापस घेतलं जाईल. त्यानंतर चंदीगडमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड सुद्धा नाही. त्याचबरोबर जर तुम्ही पीजी केलात तर पीजी मध्ये सुद्धा सर्व्हिस बॉन्ड नाही, डिस्कंटिन्यू बॉन्ड आहे तो मात्र 5 लाख रुपयाचा आहे. त्यानंतर छत्तीसगडमध्ये 2 वर्ष कंपल्सरी सर्व्हिस तुम्हाला द्यावी लागेल आणि जर तुम्ही डिस्कंटिन्यू केलात तर तिथं मात्र 25 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि तुमची जे काही स्टायपंड आहे ते सुद्धा तुमची जप्त केली जाईल. जसं की मी सांगितलं होतं त्या राज्याचे नियम वेगळे असतात. तर छत्तीसगडमध्ये अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 25 लाख आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 20 लाख आहे. प्लस जे काही स्टायपंड आहे ते सुद्धा तुमचं तिथं जप्त केलं जाईल. त्यानंतर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये तिथं तुम्हाला 2 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. 50 लाख रुपये अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी आणि 40 लाख रुपये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे. आणि त्यानंतर डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो आहे 25 लाख रुपयाचा. त्यानंतर दादरा नगर हवेली इथं मात्र तुम्हाला 2 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 40 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल. डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो आहे 5 लाख रुपयाचा. तर जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये मात्र तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला 10 लाख रुपये पेनल्टी तिथे भरावी लागेल. आणि जर डिस्कंटिन्यू केलं तर तिथं मात्र तुम्हाला 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल. त्यानंतर गोवा, जेही विद्यार्थी गोव्यामध्ये एमबीबीएस करतील त्यांना 1 वर्ष तिथं ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागेल, अदरवाईज 10 लाख रुपये तिथं पेनल्टी भरावी लागेल. डिस्कंटिन्यू जर केला कोर्स तर तिथं मात्र 5 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस तिथं प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 50 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. आणि डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं सुद्धा तुम्हाला 50 लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर गुजरातमध्ये 1 वर्ष सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे आणि जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला 20 लाख रुपये तिथं पेनल्टी भरावी लागेल. डिस्कंटिन्यू जर केलं तर ती मात्र 5 लाख तुम्हाला तिथं भरावे लागतील. पीजीचा आपण विचार केला तर पीजी मध्ये 1 वर्ष तुम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 40 लाख पेनल्टी भरावी लागेल. डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं सुद्धा मात्र 40 लाखच तुम्हाला तिथं भरायचे आहेत. त्यानंतर हरियाणामध्ये 5 वर्षाचा बॉन्ड आहे, म्हणजे तुम्हाला तिथं 5 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागेल आणि 25 लाख रुपये तिथं लागतील तुम्हाला जर ते तुम्हाला सर्व्हिस तिथं प्रोव्हाइड करायची नसतील. आणि मुलींसाठी मात्र 23,19,000 रुपये तुम्हाला तिथं भरावे लागतील. डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं मात्र 10 लाख तुम्हाला भरावे लागतील. आणि जर तिथं तुम्ही पीजी केला तर तिथं तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायला लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये तिथं पेनल्टी भरावी लागेल. डिस्कंटिन्यू केल्यानंतर सुद्धा 10 लाखाचं तुम्हाला तिथं भरायचे आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड सुद्धा नाही. जर पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये मात्र तुम्हाला तिथं 5 वर्ष सर्व्हिस आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 40 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल. डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं तुम्हाला 10 लाख भरावे लागतील. जम्मू काश्मीरमध्ये कसल्याच प्रकारचा बॉन्ड नाही, सर्व्हिस बॉन्ड सुद्धा नाही आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड सुद्धा नाही. पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये सुद्धा दोन्ही बॉन्ड तिथं नाहीत. त्यानंतर झारखंडमध्ये सुद्धा सर्व्हिस बॉन्ड नाही, डिस्कंटिन्यू बॉन्ड मात्र आहे, तो मात्र 20 लाख रुपयाचा आहे. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये तुम्हाला 3 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला 30 लाख रुपये पेनल्टी आणि प्लस जे काही स्टायपंड आहे ते तुम्हाला तिथं जमा करावं लागेल. डिस्कंटिन्यू केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं 30 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. कर्नाटक स्टेटमध्ये 1 वर्ष कंपल्सरी सर्व्हिस तुम्हाला द्यायची आहे, इथं डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये सुद्धा 1 वर्ष तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड जे आहे तो मात्र 5 लाख रुपये तुम्हाला तिथं भरावे लागते. त्यानंतर केरलामध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही, डिस्कंटिन्यू बॉन्ड मात्र आहे. जर तुम्ही कोर्स डिस्कंटिन्यू केला तर मात्र तुम्हाला तिथं
10 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. जर तिथं पीजीचा विचार केला तर पीजी साठी तुम्हाला 1 वर्ष तिथं सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 50 लाख रुपये पेनल्टी तिथं भरावी लागेल. डिस्कंटिन्यू केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं 50 लाखच भरावे लागतील. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी, आणि रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांसाठी 5 लाख रुपये तुम्हाला तिथं पेनल्टी भरावी लागेल. आणि जे काही तुम्हाला स्कॉलरशिप मिळालेली आहे ते सुद्धा तुमची परत घेतली जाईल. डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो मात्र 30 लाख रुपयाचा आहे. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजीला तुम्हाला 1 वर्ष तिथं सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी पे करावी लागेल. त्यानंतर डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो मात्र 30 लाख रुपयाचा आहे. त्यानंतर जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 1 वर्ष कंपल्सरी सर्व्हिस बॉन्ड आहे, अदरवाईज तुम्हाला 10 लाख रुपये तिथे पेनल्टी भरावी लागेल. कोर्स जर डिस्कंटिन्यू केला महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा तुम्हाला 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागतील. आणि जर आपण पीजी केलं तर पीजी साठी 1 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावी लागते, अदरवाईज 50 लाख रुपये तुम्हाला पेनल्टी भरावी लागते. डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं मात्र तुम्हाला 20 लाख भरावे लागतात. त्यानंतर मणिपूरमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही, डिस्कंटिन्यू बॉन्ड मात्र आहे 1 ते 2.5 लाखापर्यंत. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, अदरवाईज तुम्हाला 20 लाख रुपये पेनल्टी भरायची आहे. डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही याच्यामध्ये. त्यानंतर मेघालयमध्ये बॉन्ड सिस्टम नाही. जसं की मी सांगितलं की प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळे असतात, तर मेघालयामधील जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच फक्त बॉन्ड सिस्टम आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी बॉन्ड सिस्टम नाही. डिस्कंटिन्यू जर केलं तिथं मात्र 10 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील. पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये तुम्हाला 3 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, अदरवाईज तुम्हाला 30 लाख रुपये तिथं पेनल्टी भरायची आहे. त्यानंतर डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं 10 लाख, 15 लाख आणि 20 लाख अशा पद्धतीने तुम्हाला तिथं पेनल्टी भरावं लागेल. मिझोराम मध्ये बॉन्ड सिस्टम नाही, सर्व्हिस बॉन्ड नाही किंवा डिस्कंटिन्यू बॉन्ड सुद्धा नाही. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी मध्ये सुद्धा दोन्ही बॉन्ड इथं नाहीत. त्यानंतर नागालँडमध्ये सुद्धा सर्व्हिस बॉन्ड नाही किंवा डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही. पीजीचा विचार केला तर पीजी साठी सुद्धा तिथं बॉन्ड नाही. त्यानंतर न्यू दिल्लीमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही, मात्र डिस्कंटिन्यू बॉन्ड आहे, तिथे तुम्हाला 3 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल. पीजीचा विचार केला तर पीजी साठी सर्व्हिस बॉन्ड नाही, मात्र डिस्कंटिन्यू बॉन्ड जो आहे तो आहे 10 लाख रुपयाचा. त्यानंतर ओडिसासाठी तुम्हाला 2 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 25 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं तुम्हाला 10 लाख रुपये भरावे लागतील. पीजीचा विचार केला तर पीजी साठी तुम्हाला 2 वर्ष तिथं सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. त्यानंतर पांडुचेरीमध्ये बॉन्ड सिस्टम नाही, सर्व्हिस बॉन्ड नाही, मात्र डिस्कंटिन्यू बॉन्ड आहे, तिथे तुम्हाला 4 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील. आणि पीजीचा विचार केला तर पीजी साठी तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस आहे, अदरवाईज तुम्हाला 5 लाख रुपये तिथे पेनल्टी भरावं लागेल. डिस्कंटिन्यू केलं तर तरी सुद्धा तुम्हाला तिथं 5 लाख भरावं लागतील. त्यानंतर पंजाबमध्ये बॉन्ड सिस्टम नाही, सर्व्हिस बॉन्ड सुद्धा नाही आणि डिस्कंटिन्यू बॉन्ड सुद्धा नाही. जर पीजी केलं तर पीजी साठी तुम्हाला तिथं 1 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. डिस्कंटिन्यू जर केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं 10 लाख रुपये भरावं लागतील. राजस्थानमध्ये तुम्हाला 2 वर्ष सर्व्हिस द्यावी लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 5 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. डिस्कंटिन्यू केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं 5 लाख भरावं लागतील. त्यानंतर पीजीचा विचार केला तर पीजी साठी 2 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करावं लागेल, पेनल्टी आहे 25 लाख रुपये. आणि डिग्री कोर्स जर तुम्ही बघितला किंवा डिग्री कोर्स जर तुम्ही केला तर तिथं मात्र तुम्हाला 5 लाख रुपये भरावं लागेल. डिस्कंटिन्यू केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं 5 लाख रुपये भरावं लागतील, प्लस तिथून तुम्हाला बँक गॅरंटी घेतली जाईल 50 लाख रुपयाची. त्यानंतर सिक्कीम मध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही किंवा डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही. पीजीचा विचार केला तर पीजी साठी सुद्धा डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही किंवा सर्व्हिस बॉन्ड नाही. त्यानंतर तमिळनाडूमध्ये 5 वर्षाचा बॉन्ड आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 5 लाख रुपये पे करावे लागतील. त्यानंतर डिस्कंटिन्यू केलं तर तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी भरावी लागेल. पीजीचा विचार केला तर पीजी साठी तुम्हाला 2 वर्ष कंपल्सरी सर्व्हिस तिथं प्रोव्हाइड करावं लागेल, अदरवाईज तुम्हाला तिथं 40 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. त्यानंतर डिस्कंटिन्यू केलं तर 15 लाख तुम्हाला भरावं लागतील, प्लस तुम्हाला जे स्टायपंड मिळालेलं आहे ते सुद्धा तुमचं जप्त केलं जाईल. त्यानंतर तेलंगणा स्टेटमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही, डिस्कंटिन्यू बॉन्ड मात्र आहे, तिथं तुम्हाला डिस्कंटिन्यू केलं तर तुम्हाला 20 लाख रुपये तुम्हाला तिथं भरावं लागतील. आणि पीजीचा विचार केला तर पीजी साठी तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस आहे, अदरवाईज तुम्हाला तिथं 20 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल किंवा 50 लाख रुपये भरावं लागेल, डिपेंडिंग ऑन डिग्री और डिप्लोमा कोर्स. डिस्कंटिन्यू जर केलं तर तिथं तुम्हाला
50 लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर त्रिपुरामध्ये सुद्धा 5 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे. अदरवाईज तुम्हाला 20 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. डिस्कंटिन्यू जर केलं तर तरी सुद्धा 20 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील. पीजीचा विचार केला तर पीजी साठी 3 वर्ष सर्व्हिस आहे. अदरवाईज तुम्हाला 35 लाख रुपये तुम्हाला तिथं पेनल्टी भरावं लागेल. डिप्लोमा आणि डिग्रीसाठी वेगळं आहे. डिस्कंटिन्यू केलं तर तुम्हाला 10 लाख, 25 लाख किंवा 35 लाख यापैकी तुम्हाला अमाऊंट तिथं पे करावं लागेल. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 2 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे. अदरवाईज तुम्हाला 10 लाख रुपयाची तिथं पेनल्टी भरावं लागेल. उत्तर प्रदेशमध्ये एकच कॉलेज आहे जीएमसी कनौज म्हणून, तिथं तुम्हाला फक्त 1 वर्ष सर्व्हिस बॉन्ड आहे. बाकी सगळ्या कॉलेजमध्ये 2 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आहे. अदरवाईज तुम्हाला तिथं 10 लाख रुपये पेनल्टी भरावं लागेल. त्यानंतर डिस्कंटिन्यू जर केलं तर तुम्हाला तिथं 1 लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर 30 लाख रुपये सुद्धा आहे आणि तुम्ही जे डिपॉझिट भरलं होतं ते सुद्धा तुमचं जप्त केलं जाईल. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी साठी तुम्हाला 2 वर्ष सर्व्हिस आहे. अदरवाईज तुम्हाला तिथं 40 लाख रुपये भरावे लागतील फॉर डिग्री कोर्स, आणि जर तुम्ही डिप्लोमा कोर्स केला तर त्याच्यासाठी तुम्हाला 20 लाख भरावे लागतील. आणि डिस्कंटिन्यू केलं तर तुम्हाला तिथं 10 लाख भरावे लागतील. त्यानंतर उत्तराखंडमध्ये सर्व्हिस बॉन्ड नाही किंवा डिस्कंटिन्यू बॉन्ड नाही. जर आपण पीजीचा विचार केला तर पीजी साठी तुम्हाला तिथं 2 वर्ष सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. अदरवाईज तुम्हाला 2.5 करोड रुपये पेनल्टी भरावं लागेल. डिस्कंटिन्यू केलं तरी सुद्धा तुम्हाला 2.5 करोड पेनल्टी लागेल. अशा पद्धतीनं ऑल ओव्हर इंडिया मधील बॉन्ड सिस्टम आहे. याचे PDF मी टेलिग्राम चॅनलला शेअर करतो, तिथून जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. इथं तुम्हाला समजण्यासाठी कन्फ्युजन होईल म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.